मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. हो, आणि तुम्ही नक्कीच बिग बॉस शो पाहतात, तुम्हाला आवडतो म्हणून तुम्ही हे व्हिडिओ पण करत आहात. तर वेलकम वन्स अगेन. आणि आज थोडेसे अपडेट्स येणार आहे मी तुम्हाला. कोणत्या अपडेट्स? तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की जो बिग बॉसचा आजचा दिवस आहे त्याच्यामध्ये अरबाजला कॅप्टन्सी सोडावी लागत आहे आणि कॅप्टन्सी तो सोडतोय. इट्स नॉट शॉकिंग, कारण की कुठेतरी त्याला त्याचं म्हणतात ना, इमेज खराब करायची नाहीये. अरबाज पीपी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स सोयी सुविधा विकत घेऊ शकतात. त्या बदल्यात आपले कॅप्टन पद कमवावे लागेल. तिला घेऊन आलेला आहे, त्याला चांगल्या प्रकारे माहिती की गेम कसे चालतात आणि कुठे ना कुठे त्याच्या मित्रांचं पण त्याला थोडंसं बघावं लागेल. आणि जर का तो चांगला वागला तर मराठी माणसं त्याला जिंकून देतील. तसं भाऊ आहेत म्हणजे रितेश देशमुख आहेत, त्यांनी त्याला तसं सांगितलं होतं की मराठी जे मन आहे ते कशा प्रकारे बोलतात. आणि त्याला त्याचा चांगलाच अनुभव आलेला आहे की जसं सूरज सोबत सर्वांची वर्तणूक होती आनंद आणि प्रेमाने, तर त्याला हे माहिती कळाले की आपल्याला मराठी मन कसे जिंकायचे आहे. हा एक पार्ट होता. आणि दुसरा पार्ट म्हणजे आज झालेला आहे की इरिना सोबत जी बोललेली आहे निकी, ती एकदम खालच्या दर्जाची विचित्र बोललेली आहे. विकून खाईल सगळ्यांना, त्याच्यातली आहे तू. भरपूर चालू होईल. मला बोलते मी रिजेक्ट, हिला तिथे रिजेक्ट केलं म्हणून आली आपल्या देशामध्ये, आपल्या शो मध्ये इथे. की तुमच्या ठिकाणी म्हणजे रशियामध्ये तुला हाकलून दिलेलं आहे म्हणून तू इथे आलेली आहेस. आपलेही लोक तिथे जातात, शिक्षणाला जातात, डॉक्टर की करण्यासाठी खूप सारे मेडिकल स्टुडंट जातात. आणि आता युनिव्हर्सल झालेलं आहे, कोणीही कुठेही जॉब करतात, काही कामं करतात. बाकीचं जर का तू असे बोलले असेल की राज्यांमध्ये इकडचे येतात लोक, तिकडे येतात आणि हक्क खेचतात, ती वेगळी गोष्ट आहे. त्या गोष्टीबद्दल बोलली असते तू, ती गोष्ट बोलू शकते. पण असं नाही बोलू शकत की डायरेक्टली हकललंय म्हणून तू इथे आलेली आहे, आणि असं ते चुकीचे शब्द होते. पण वैभवचे पण रिॲक्शन जेव्हा असे होते ना, त्याच्यावरून एक नोटीस होते की त्यांना या व्हिडिओचा त्रास झाला होता. भलेही मी तुम्हाला सांगतो की जो अरबाज आहे त्यांनी जवळ घेतलं, त्याच्या मनात काय आहे ते मला माहित नाही, पण इरिनाच्या मनामध्ये अरबाज बद्दल आधीही होत्या फिलिंग्स होत्या. आणि दुसरं म्हणजेच एवढंच अरबाज बद्दल फिलिंग होतच, एवढंच नाही, पण त्या फिलिंग्स कोणत्या आहे ते माहित नाही. पण जो विषय तिथं पॉईंट होता, ती नाराज का होती ते महत्वाचं आहे. फिलिंग्स मी नाही बघणार की अरबाजच्या इरिनाच्या फिलिंग्स काय, कारण की पुढे ते काहीही करू शकतात, काही सांगता येत नाही कोणाचं. या बाबतीत आपलं स्टेटमेंट देणं आणि एक नातं जोडणं बहीण भावाचं म्हणजे चुकीचं असेल. पण त्याच्याबद्दल नाही बोललं तरी पण मी हे सांगेन की सिच्युएशन कोणती होती. सिच्युएशन कोणती होती तर रक्षाबंधन आणि भाऊ बहिणीचे जे नातं आहे त्याबद्दल होते. तिथं भाऊ बहिणीचा सण झाल्यामुळे ती अस्वस्थ होती इरिना, कारण की तिच्या भावाची तिला आठवण येत होती. त्याच्यामुळे अरबाजने तिला जवळ घेतलं. पण ते वैभवनी पाहिलं. पण जेव्हा निकी बोलत होती तिच्यासोबत, तेव्हा निकीच्या मनामध्ये वेगळं होतं. निकी विचार वेगळा करत होती. तिला असं वाटत होतं की अरबाज आणि इरिना एकमेकांच्या जास्त जवळ यायचा प्रयत्न करतात, म्हणजेच तिचा जो कनेक्शनचा आहे ते कनेक्शनवर पॅक होऊ शकतो, म्हणजे कनेक्शन तुटू शकतो. आणि जो ती गेम बनवते आहे निकी, तो गेम बिघडू शकतो. आणि एवढीच खुलासा करायचा होता आज मला तुमच्यासोबत, कारण की आता ही व्हिडिओ तुम्ही पाहशाल, मग वापस होणार संध्याकाळी शो पाहणार, पण त्याच्यावर थोडंसं आधीच बोललेलं डिस्कस केलेलं आपल्याला काय अजून भारी वाटतात. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला एक नवीन नवीन व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे मी. आणि टेक केअर, एन्जॉय. रक्षाबंधन चांगला सण साजरा केला ना, मी पण केलेला आहे. जर का तुम्ही माझा ब्लॉग नसेल बघितलं तर रक्षाबंधनाचा ब्लॉग पण बघा, आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तो छोटासा ब्लॉग आहे, जास्त मोठा नाहीये, पण तुम्हाला असं लक्षात येईल की आमचं घरचं वातावरण कसं आहे. आणि मी ब्लॉग्स टाकत असतो, तर माझे ब्लॉग पाहत जा. मराठी पण चॅनल आहे, हिंदी पण चॅनल आहे, आणि बिग बॉसचे पण व्हिडिओज टाकत असतो, तर हे पण पाहत जा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.